डिटेक्शन आज सातारामध्ये झालेलं आहे। याच्यामध्ये भोईंज पोलीस स्टेशन या ठिकाणी 22 तारखेला एक बॅग लिफ्टिंगचा प्रकार झाला होता। याच्यामध्ये पैसे त्या बॅगमध्ये होते आणि ही बॅग चोरी झाली होती। याच्यामध्ये एकूण त्या बॅगमध्ये 96 लाख रुपये होते आणि हा संपूर्ण जो कॅश होता तो काही चोरट्यांनी लिफ्ट करून चोरी केलेला होता। याची तक्रार भोईंज पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती। याच्यामध्ये तपास स्वतः त्या भोईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी गर्जे साहेब करत होते। त्यांच्यासोबत त्यांचे अधिकारी भंडारे साहेब आणि सर्व अंमलदार हे ह्या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यामध्ये काम करत होते। याच्यामध्ये एक ब्रेक थ्रू मिळाला। त्या ब्रेक थ्रू मध्ये काही गोष्टी त्यांना तांत्रिक पद्धतीने त्यांना तपासमध्ये समोर आल्या आणि त्याच्यावर वर्क करता करता त्या आरोपीपर्यंत शेवट पोहोचल्या। याच्यामध्ये आरोपींना रायबरेली उत्तर प्रदेश मधनं हस्तगत करण्यामध्ये ते यशस्वी झाले। त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या गुन्ह्यामध्ये जो कॅश ह्या बॅगमध्ये होता तो देखील यांना याच्यामध्ये सापडलेला आहे आणि याच्यामध्ये 83 लाख रुपयाचा जो कॅश आहे तो सापडलेला आहे। सातारा पोलिसांनी आणि भुज पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी मिळून हा कॅश हस्तगत केलेला आहे। त्याचबरोबर जे 2 आरोपी होते ज्यांनी हा बॅग लिफ्ट केला होता ते देखील आम्हाला सापडलेले आहेत। त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि एक मोठा केस या ठिकाणी डिटेक्ट झालेला आहे। याच्यामध्ये संपूर्ण भोईंज पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व अंमलदार यांचं मी जाहीररीत्या कौतुक करतो आणि असं डिटेक्शन ते भविष्यात देखील करत राहणार अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।